सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप सुंदर अशी ही पैठणी साडी आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. थोडासा रेड पिंकिश असा कलर आहे, बुट्ट्या आहेत आणि बॉर्डर हिरवीगार आहे आणि पदरावरती पर्पल मिक्स असं पदरावरती कलर आहे आणि खूप छान दिसते. आणि बॉर्डर थोडीशी सिल्वर आणि गोल्डन, कॉपर म्हणू शकत नाही असं आहे. चालेल, चला. नेहमी नऊवारी शिवताना शिस्तबद्ध असे व्हिडिओ असतात. आज माझ्या मनात आलं की काम करताना किती पसारा होतो आहे हे तुम्हाला दाखवते. नऊवारी कटिंग करून घेतल्या. ते ऑलरेडी आधी शिवलेले ब्लाऊजचे तिकडे तुकडे आहेत आणि इकडे हे जे काही कट पीस आहेत ते काढायचे. हे अस्तर आहे. खूप गरम होतं आहे त्यामुळं फॅन लावलेलं येतं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता. असं सगळं कटिंग केलं आहे. हे सगळं जे काही आहे इथे जी लादी आहे ती पुसलेली असते, स्वच्छ असते, त्यामुळं काही घाण लागू दे म्हणजे साड्यान हे करत नाही, लागत नाही. पण हे इतके कट, त्याचे तुकडे, हे ते सगळं असतं. म्हणजे शिवताना आता तिथं धागा लावून घेतलेला आहे. तर ह्याला भरपूर वेळ जातो. जसं वाटते तितकं ते सोपं नाही. चल बाबा, व्हिडिओमध्ये जसं फटाफट कात्री लावली, कट केलं, शिवलं, रेडी आहे. पण जेवढं दाखवायचं असतं तितकाच तो व्हिडिओ घेत असतो. मीही तसंच करते. पण आज माहिती नाही, म्हणलं चल आज आपण असंही दाखवूया. म्हणजे ही आहे ह्या शिलाईच्या ह्याच्यामध्ये. ज्या शिलाई शिवताना किती तो म्हणजे सगळं किती शिस्तीत असलं तर किती अस्ताव्यस्त होतं ते तुम्हाला दिसेल. मी शिवून घेते आणि आजचा व्हिडिओ असंच बघूया आपण. आता साडी एवढी शिवून झाले, म्हणजे हा जो एक पायाचा भाग आहे तो पूर्ण शिवून झाला आहे. इथे खाली तुम्ही पाहू शकता. कलर खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर हा पदर लावून झाला आहे. हे पदर, त्यानंतर हा काष्टा, म्हणजे ही एक एवढी शिवून झाली. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे मिऱ्यांचा तो इकडे ठेवते. हा दुसरा काष्टा आहे, इथंच ठेवते हे सगळं. आणि हा मेन पाय आहे. त्याच्यानंतर त्याचं अस्तर कुठं आहे ते बघते आणि ह्याला जॉईंट लावायचा आहे. ओके, तो कपडा बघावा लागेल मला. हा जॉईंट लावायचा आहे. तर इकडं असं चाललं आहे. मशीन लावलं आहे, आवाज येत असेल. आता एक अर्धा तास झालं मी बसले. तर पाणी पिते माठातलं थंड. एवढं थंड नाही होत माठातलं, पण पाणी हवं तितकं पाणी पिऊन घेते. आणि मग कशातही घेते, म्हणजे डब्बा आहे हा, मला आवडतो. आता हे पाणी पिऊन झाल्यानंतर ते परत शिवून घेते. आणि हा टेबल फॅन आहे माझ्या लग्नात दिलेला. तो असा लावते, मशीन चालू झालं की तो फॅन चालू जातो. कनेक्शन एकच आहे, हे तुम्ही पाहू शकता इकडे. चालेल, शिवून घेते पटपट. दुपारचं जेवण झालं माझं आणि एक अर्जंट मीटिंग होती ऑनलाईन, ते अटेंड केलं. त्यामुळं साडी तशीच राहिली. हे देवासाठी जे पूजेचे भांडे आहेत तर ते पूजा झाल्यानंतर घासून ठेवलेत आणि मला जी मदत करायला येते तीच घासते आणि खूप स्वच्छ आणि खूप छान घासते. हे असं आहे. लाईट बंद आहे. माठ डेराच बोलतो आम्ही. पाणी पटकन इतकं पाणी तहान लागते तर सगळं पटपट आवरते. मीटिंग होती अचानक आल्यानंतर आणि हे दुपारी जेवलेले इतकेच भांडे असतात. कारण हे सकाळी सगळे आवरून गेले, सगळं कटाबिटा स्वच्छ धुवून. तर हे मी थोडेफार असलेले भांडे परत धुवून घेते. आवाज बंद झाला वाटेल तुम्हाला. आणि इकडे हे असं चाललं आहे. वेळेवरती आलं, म्हणजे ठीक आहे मी शिवून घेते. ते पार्ट म्हणजे मी जे दाखवलं होतं आधी तो पूर्ण शिवून झाला. आता हे दुसरा जो पाय आहे तो शिवते. आणि रूम ही अशी आहे आणि काम आहे तर ही अशीच असणार आहे. चला शिवून घेऊया. आणि हां, हे दाखवते मी तुम्हाला. हा जो इथं फोन ठेवलं, मी काहीतरी ऐकत होते देवाचं. तर हे खटका चालू केला, इकडं मशीन, मी इथे, आणि हे माझं फॅन. म्हणजे ह्या फॅनला 32 वर्ष झालं. नाही 31 वर्ष झालं माझ्या लग्न एवढं. मला माझ्या काकांनी दिलेला फॅन आहे हा. बघा कसा मस्त चालतो. जुनं ते सोनं बोलतात. चला पटपट शिवून घेते, काय बोलत बसले.
हे इथपर्यंत साडी शिवून झाले. हा पूर्ण काष्टा रेडी झाला आहे आणि पुढचे जे प्लेट आहेत ब्राह्मणीच आहे ही, ते सगळे स्टिच करून झालेत. तर असं इतकं शिवून झालं आहे. खूप कॉम्बिनेशन सुंदर आहे. आणि काय हा याचा बेल्ट, त्याच्यानंतर याचं दोरी इथे. पण आत्ता मी इथे मला खूप इथं खूप असे ह्याचे तुकडे, परत आधी ब्लाऊज शिवलेल्याचे तुकडे दिसत होते, ते मी काढलं. खूप असं पसारा वाटत होता, तो काढला आहे. आता शिवून घेते पूर्ण. तर हे असं इतकं हे असतं म्हणजे शिवणं. जितकं सोपं तुम्हाला व्हिडिओमध्ये 1-2 मिनटात आम्ही साडी दाखवतो हे करतो, मला मोस्टली हे 1.5 तासात लागतं. कधी इतके दुसरे कामं असतात ना, ह्या कामाला वेळ पण मिळत नाही, असं होतं. तर मध्ये आता हा एक ब्लाऊज आहे, ह्याला हा कपडा मॅचिंग करून लावायचं आहे, कारण त्यांचं डिझाईन गळा मोठा झाला. मुलीने शिवला तर आई वापरणार आहे, तर तो रिपेअर करून देणार आहे. आता हे करून घेते, त्यानंतर ते करते. तर इतकी ही साडी शिवून झाली. आता फक्त खालचा जो आहे नेपा तो पूर्ण स्टिच करायचा आहे. ह्याचं हे पण झालं आहे, काय बोलतात, कमरपट्टा पण बेल्ट जो आहे तो लावून झाला आहे. कलर कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. पैठणी आहे, सेमी पैठणीमध्ये येते, पण क्वालिटी खूप छान आहे. जिची आहे ती आल्यानंतर अगर रिप्लाय दिलं तर मी व्हिडिओ करेन तिला विचारून, पण शक्यतो कोणी हे करत नाही, त्यामुळे मी विचारायलाही जात नाही. बघूया. आणि साडी ती कोल्हापूरवरून आणली असं बोलली मला खास. कशाला तर गेल्यानंतर ती बोलते सहज पाहिला आणि आवडले. तर खरंच साडी खूप सुंदर आहे आणि खूप छान दिसते. कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. तर बघूया कसं रेडी झाल्यानंतर दिसते ते मी तुम्हाला दाखवते. पैठणीमध्ये ह्या पॅटर्नमध्ये शक्यतो साड्या खूप कमी भेटतात, पण म्हणजे बऱ्याचदा असं होतं. पण ही साडी खरंच छान आहे. तर चालेल, चला. हे म्हणजे इथे जे काही तुम्ही काल परवा इथून पाहिलं होतं, सगळे जे काही त्याचे कटचे पीस होते, तर हे हक्क भरलेलं दिसतं आहे. इकडचं तर हे रिपेअरिंग करायचं चालूच असतं. बऱ्याचदा मी पण कंटाळा करते काही गोष्टी काढायच्या. आता हे काढायचं, हे रिकामं करायचं, कारण हे असंच मला जागा पकडलेली आहे. हे सगळे हे जे काही आहेत ना, हे रिपेअर करायचे. तर हे रिपेअर करते, हे पण रिपेअर करते, म्हणजे रिकामं होऊन जाईल. मग हे इथून सगळं उचलते गाबा, म्हणजे इतकं जागा भेटेल. ते तर कटिंग केलेली हे आहेत, हे कटिंगचे पीसेस आहेत जे काढायचे आहेत. ही एक साडी ऑलरेडी त्यांची शिवलेली आहे, ते कधी येणार आहेत बघूया. तर जो पसारा आहे शक्यतो म्हणजे मला हे वाटलं तर पटकन आवडून घेते, कधी कंटाळा पण करते. चालेल, शिवून घेते, शिवून झाल्यानंतर दाखवते. चला, साडी फायनली झाली. आणि साडी पूर्ण पाहिल्यानंतर इतकं एक समाधान मिळते. रोजच्या साड्या शिवते मी, रोजच्या साड्या शिवते, पण एक कुठं एक त्याच्याशी बोलतात ना, एक नातं असतं. दर एक साडी शिवताना तितक्याच लक्षपूर्वक, तितक्याच मेहनतीने, तितकंच म्हणजे सगळ्या गोष्टी कुठंच चुकू नये जाणीवपूर्वक लक्ष देऊन मी पूर्ण साडी शिवते. तर असा हा साडीचा रिझल्ट आहे. आणि हा ब्लाऊज पण जो होता तो पण रिपेअर करून झाला. हे तुम्हाला हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. हे असं झालं आहे. चालेल, बाकीचं काम करून घेते. दरवेळेस जसं तुम्हाला वाटतं आहे की डायरेक्ट साड्या ते दाखवतात, तर काम करताना हे दाखवलं. आणि हे 2-2.5 तासाचं काम असतं, जास्त नाही. असं मोबाईल न घेता न हे करता तर 1.5 तासात होतं. पण उठत बसत हे करत 1.5-2 तास लागतातच. आणि परत मीटिंग असले तर असं. तर चालेल, चला. कसा वाटला आजचा जे नऊवारी शिवतानाचा जो पूर्ण त्याची तयारी, ते सगळं तुम्हाला जे काही येतं पसारा, तर अशा पद्धतीने काम करतो. काम करणं खरंच सोपं नाही, पण तरीही बऱ्याचदा असं वाटतं की लोकांना खूप सोपं, इतकी शिलाई घेतात, तितकी शिलाई असतात, तितकी मेहनत पण आहे. चालेल, चला. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.